मेगा फायनलचा सामना बाकी आहे. तर आमचे आयोजक शशिकांत गीते साहेब इथे आम्हाला सूचना देत आहेत की हा सामना 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे. थँक्यू परेश. आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं आमदार चषक 2017च्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तब्बल 24 संघानं या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावलं आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम क्षण या क्षणाला जवळ येतोय आणि फक्त 24 संघातनं 3 संघ शेवटच्या टप्प्यामध्ये येत आहेत आणि ग्रामीण वर्सेस शहरी असा सेमीफायनलचा पहिला सामन्यामध्ये सुरू होतोय. कात्रप संघानं कालच्या दिवसामध्ये वडवली सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं. तो कात्रप संघ फाईट देतोय. साई यश या संघाला पहिला चेंडू मैदानावरती पंचांचा इशारा येतो खराब आहे. पापोपलीचं पहिलं षटक फेकलं जातं अक्षयच्या माध्यमातून. अक्षय सुद्धा एक व्यावसायिक संघामध्ये बरेच वेळा खेळला आणि या बदलापूर परिसरातील खूप मोठं नाव आहे. तर त्याला फाईट दिलं मैदानावरती. टेनिस विश्वातला एक दादा फलंदाज सुमित ढेकळे, एक अतिशय चांगली फलंदाजी पालघर परिसरातील हा खेळाडू सातत्याने हुकूमत गाजवत असतो टेनिस विश्वावरती. हा चेंडू सुमित साठी व्हेरी गुड बॉलिंग. पावपलीच्या षटकामध्ये सुमित ढेकळे सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारखं असेल आणि तेच काम केले जाते मैदानावरती. कारण अक्षयला माहिती आहे जिम्मेदारी संघनायकानं आपल्या खांद्यावरती दिली आहे ती जिम्मेदारी प्रामाणिकपणानं बजावली जाते. तर सामन्यामध्ये फाईट करू शकेल कात्रप संघ. हा चेंडू सुमित साठी बॅटचा पेस ओपन करतोय. चेंडू मिड विकेट सीमा पार लॉंग लॉंग बिग वे दॅट्स द माय टीट. सुमित ढेकळे परिचय देतोय षटकार. सुमितला पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलं होतं आणि तो सुमित स्वतःची ओळख पटवून देतो मैदानावरती आलेल्या तमाम लाडके रसिकांना आणि षटकारांना सुरुवात केली जाते मैदानावरती सुमित ढेकळेच्या माध्यमातून. सुमित ढेकळे इज अ व्हेरी बिग नेम. टेनिस विश्वाचं खूप मोठं नाव आहे. SP दादर संघानं कित्येक वेळा सुमितला खेळताना पाहिलंय. हा चेंडू सुमित साठी मिस टायमिंग स्ट्रोके जज करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू नो मॅच मध्ये लँड होतोय. ज्या क्षणाला चेंडू हवेमध्ये होता त्या क्षणाला स्वप्न पाहिलं होतं कात्रप संघानं की सुमित मध्ये ती बाद होणार. मग तो चेंडू जमिनीला दान होतोय आणि स्वप्न धुळीला मिळतात आणि एका धावीचं योगदान लाभतंय साई अश्रय या संघाच्या बाजूनं आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकतीये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत 3 चेंडूवरती. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून सुमित ढेकळे आणि त्याला साथ देतोय फलंदाजी साठी सलामीला शाहिद, एक टेनिस विश्वाचा नामांकित फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे अशी ओळख आहे आणि कल्याण परिसरातला हा खेळाडू मध्ये तुम्ही पाहू शकाल. शाहिद फाईट करतोय ग्रामीण संघातील या कात्रप संघाला. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं शाहीसाठी एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. जे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होते त्याला आतमध्ये आणलं जात आहे. आता डीप मध्ये येतात. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल मिड विकेटला सुमितला गोलंदाज सज्ज होता. हा चेंडू अतिशय चांगला फटका वॉटर शॉट इम्प्रेसिव्ह क्रिकेट इनसाइड आउटच्या माध्यमातून स्वतःची ताकद दाखवते फलंदाज शाहिद. चेंडू सीमा पार चौकार. चला आयोजकांना विनंती करतोय तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही गेमकडे लक्ष ठेवायचं आहे. स्पर्धा खूप मोठी आहे. मैदानावरती काही झालेलं नाहीये. हा चेंडू फ्रंट फुटला आले. सुमित आपण पाहू शकाल 9 सेकंडला धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये नकार दिला फलंदाज शाहिदनं. बीट झाल्यामध्ये ती फलंदाज एक षटकाराला सुमितच्या माध्यमातून त्यानंतर एक चौकाराला मैदानावरती तो म्हणजे फलंदाज शाहिदच्या माध्यमातून आणि धावफलकावरती धावा स्कोमोजन 12 12 धावेची सुरुवात होतीये. हा चेंडू अजून एक चांगला फटका. चेंडू ऑफस्टिक वरनं आतमध्ये येतोय आणि पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय. एक षटकार एका चौकाराचा अपवाद वगळला. तब्बल 12 धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात मैदानावरती. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून आणि दमदार सुरुवात करतोय मैदानावरती हा साई आश्रय संघ. थँक्यू. एक जबरदस्त
थँक्यू डीजे. सो तुम्ही डीजे प्ले केला तर आम्ही माईमधनं आवाज जाणार नाही डीजे. एक विद्यमान आमदार लोकनेते या परिसरातील बदलापूरचा विकास ज्यानं घडवला त्या सन्माननीय आमदार किसनजी कतोरे यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास आम्ही पाहिला त्या आमदार साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण पार केला तरी पहिल्या दिवशी उद्घाटक मूर्ती म्हणून जे आपल्याला लाभले होते आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येते आणि ज्यांच्या नावानं आपण स्पर्धा या ठिकाणी पाहतोय या परिस्थितीतील लोकनेते विद्यमान आमदार किसनजी कतोरे यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत उद्या आमदार साहेबांचं ज्यानं कित्येक वर्ष राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून या बदलापूर परिसराचा विकास घडवला त्या व्यक्तिमत्वाचं व्यासपीठावरती आगमन होतं. स्वागत आहे आपलं. ही स्पर्धा तुम्ही पाहताय आमदार चषक 2017 ज्यांच्या नावानं गेले 3 दिवस आपण स्पर्धा पाहतोय. थँक्यू डीजे. हा चेंडू मोठा फटका सुमित ढेकळेच्या माध्यमातून मिस टायमिंग स्टोके क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती. झेल मात्र हातामधनं निसटला. प्रयत्न चांगला केला होता मात्र यश लाभत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि 2 धावा मैदानावरती मिळत आहेत फलंदाज सुमितला आणि या साई आश्रय या संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा येतात मैदानावरती 14. एक जबरदस्त झुंजा व्यक्तिमत्व तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकाल. भारतीय जनता पार्टीचे मुरबाड विधानसभेचे आमदार सन्मान्य किसनजी कथोरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. हा चेंडू मोठा फटका हुक केले चेंडूला आसमानी टोळा. चेंडू मिड विकेट सीमा पार. ग्लोरियस स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये 6 ने पुढे सरकतीये. वाऱ्याच्या वेगानं वादळी फलंदाजीमध्ये ती पाहायला मिळतीये सुमित ढेकळेच्या माध्यमातून. 2 षटकार आतापर्यंत सुमितच्या माध्यमातून आले आणि जे जीवनदान मिळालं सुमितला त्याचाच फायदा उचलतो मैदानावरती आणि दाखवून देतो या कात्रप संघाला चुकीला माफी नाहीये. हा चेंडू सुमितसाठी बीट झाले मैदानावरती पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक शपल झाले ऑन साइडला. त्यानंतर चेंडूवरती नजर नव्हती. चेंडू पॅडवरती होतोय तोपर्यंत लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल धावफलकावरती कन्वर्ट केली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 21. 3 षटकांचा हा सामना आहे आणि या परिसरातील विधायक आमदार सन्मान्य किसनजी कतोरे या सामन्याचा आनंद घेत आहेत. चेतनजी गीते यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. सातत्यानं किसनजी कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये पावलं उचलली त्या चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून ही टेनिस विश्वाची भव्य दिवस स्पर्धा बदलापूर परिसरातील प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती सुमित. ओव्हर द विकेट येत आहेत. हा चेंडू शाहीसाठी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. दिल स्कूप करण्याचा प्रयत्न होता शाहीचा. तोपर्यंत मध्ये बीट होता हा फलंदाज. कमबॅक केलं जातं गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. एका बाजूने तुम्ही फलंदाजी करताना पाहताय टेनिस विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे तर गोलंदाजी करताना पाहू शकाल हा कात्रप संघाचा गोलंदाज सुमित मुंजे. एक लेदर क्रिकेटर आहेत सुमित मुंजे आणि तेवढी चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवली जाते सुमितच्या माध्यमातून. हा चेंडू अतिशय चांगला आहे सुमितचा. बीट झाला मैदानावरती. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मध्ये नकार दिला फलंदाज सुमित ढेकळेनं आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा येतील 22. 3 षटकांचा सामना आहे आणि शहरी संघ वर्सेस ग्रामीण संघ तुम्ही पाहताय म्हणजे जी फाईट देतोय मैदानावरती हा कात्रप संघ. मी कौतुक करेल या कात्रप संघाच्या गोलंदाज अक्षयचं ज्यानं शहरी संघाचे फलंदाज समोर असताना फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला सुमितनं मात्र 1 षटकार मैदानावरती आला आणि या षटकाचं विश्लेषण थोडंसं बदललं गेलं. हा चेंडू सुमित साठी अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक इथे खूप वेगानं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा इकवडल्या जातात अतिशय वेगानं चित्त्याच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि तोपर्यंत 2 धावेच्या मदतीनं एक मजबूत स्थिती साकारतो मैदानावरती हा साई आश्रय संघ. शहरी संघ आहे मदती साई आश्रय आणि त्यांना फाईट देतोय ग्रामीण संघाच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये ज्या कात्रप संघानं मैदान गाजवलं तो कात्रप संघ मैदानावरती संघर्ष करतोय या साई आश्रय या शहरी संघाला.
2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावपलकावरती धावा 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर 24 अजूनपर्यंत 1 षटक मैदानावरती स्लॉगरचं बाकी आहे आणि पाहिजे स्लॉगरच्या या षटकामध्ये किती धावा मैदानावरती जमवल्या जातात सुमित आणि फलंदाज शाहिदच्या माध्यमातून. सांघिक तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजीसाठी. तुम्ही पाहू शकाल शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये विकासचा वापर या ठिकाणी केला जातोय. पैसे विकास कितपत कमबॅक करून देतोय या गावदेवी कात्रप संघाला. विकासकडे अनुभव खूप चांगला आहे. हा चेंडू शाहीसाठी रिवर्सचा वापर केला होता. शाहीदनं फलंदाज बाद होतो मैदानावरती. लेग बिफोर विकेट पहिला झटका तो म्हणजे साई आश्रय या संघाला. फलंदाज बाद होतात मैदानावरती शाहीद. थँक यू जी. तीन चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केलं तरी आमचे मान्यवर आहेत कार्तिक गीते या कात्रप संघाचे सपोर्टर्स यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या विकासला. एक फलंदाज आतापर्यंत बाद झाला परेश. कालच्या दिवसाचा विचार केला कात्रप संघाने अतिशय चांगली कामगिरी केली आणि स्पर्धा तुम्ही पाहताय tenniscricket.in माध्यमातून 198 देशामध्ये या स्पर्धेचा बोलबाला केला जातोय आणि स्पर्धा किती मोठी आहे या स्पर्धेचा स्टँडर्ड किती तुम्ही पाहू शकाल. गौरव सावंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून बदलापूर असेल कर्जत असेल प्रत्येक घराघरामध्ये डेन NBC जे केबल नेटवर्क आहे त्या डेन NBCच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते. टीव्हीला ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकाल. 189 जे चॅनल आहे डेन NBCचं त्या ऑफिशियल चॅनलवरती ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या लाईव्ह या स्पर्धेचं तुम्हाला थेट प्रक्षेपण आपल्या घरामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे किती मोठी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता मैदानावरती याचं प्रात्यक्षिक दिलंय tenniscricket.in मदतीनं गौरवनं. त्यानंतर जी वेबसाईट आहे tenniscricket.in तिच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेसाठी केली जाते गौरव सावंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. हा चेंडू सुमीसाठी हा चेंडू नवीन फलंदाज आलेत मैदानावरती. मिस टायमिंग स्ट्रोक अतिशय चांगला झेल. फलंदाज बाद होतो मैदानावरती. दुसरं यश मिळते गोलंदाज विकासला आणि बॅक टू बॅक 2 झटके दिले जातात साई आश्रय या संघाला. फलंदाज बाद झालेत मैदानावरती. अख्तर शेख उर्फ अक्कू खूप स्वस्तात बाद होतोय. ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो म्हणजे विनस स्पोर्ट्स नालासोपारा संघ. तो अक्कू मदती स्वस्तात बाद झालाय कारण गोलंदाजी चूक टप्प्यावरती होतीये. एक अतिशय चांगली लाईन लेंथ मध्ये पाहायला मिळतीये ती म्हणजे गोलंदाज विकासच्या माध्यमातून आणि आतापर्यंत मोठं टार्गेट मध्ये ती सेट करू दिलं जात नाहीये साई आश्रय या संघाला. कौतुक करेल ग्रामीणचा संघ एकेका धावीसाठी संघर्ष करण्यास भाग पडतो या शहरी संघाला. कारण शहरी संघाचा जर विचार केला तर 11 तालुक्यातून 11 जिल्ह्यातून एक खेळाडू निवडून घेतले जातात आणि त्यानंतर एक मोठा आणि परिपक्व संघ शहरी संघ तयार केला जातो आणि त्या संघाला एकाच गावातील हे 11 खेळाडूंमध्ये ती फाईट देतात. हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. जर येणाऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज कार्तिक गीते या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून दिलं जाईल. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. मध्ये समोर टेनिस विश्वाचा एक अतिशय नामांकित फलंदाज आहे. डाव्यातचे विस्फोटक फलंदाज आहेत ते म्हणजे सुमित ढेकळे. त्या फलंदाजाला बाद करणं कुठे का होईना मैदानावरती थोडंसं संघर्ष करावा लागेल मैदानावरती गोलंदाज विकासला. हा चेंडू 1 सेकंड लेग स्टिकच्या बाहेर आहे. अवांतर धाव मैदानावरती व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकाल. सातत्यानं मुरबाड विधानसभेचा ज्यांना विकास आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केला आणि राजकीय कारकिर्दीपेक्षा ज्यांना माणसं जोडण्याचं काम केलं त्या किसनजी कतोरे यांच्या नावाने स्पर्धा या मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. सातत्यानं बदलापूरच्या विकासाचा ध्यास जितेंद्र गीते यांनी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हाती घेतला आणि त्यांना सातत्यानं चांगलं सहकार्य आमदार साहेबांच्या मदतीनं लाभलं आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक 2017चा सुनेरा संगम प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय. हा चेंडू अजून एक मोठा फडका बॅडम पॅचच्या मध्ये चेंडूला दिशा देतोय.
प्रहार केला होता चेंडूवरती, मध्ये क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी मिड विकेटला अक्षय चेंडूला फीड करतोय, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी रोखू शकणार नाहीये हा गावदेवी कात्रप संघ आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 3 चेंडू मध्ये ती बाकी आहेत आणि एखादा षटकार चौकार जर सुमितच्या बॅटमधून आला तर प्रेक्षकांना पर्वणी असेल, कारण जो प्रेक्षक वर्ग सुमित ढेकळीची फलंदाजी पाहण्यासाठी आलाय तर सुमित मैदानावरती एक विस्फोटक फलंदाजी आतापर्यंत साकारतोय, कारण आतापर्यंत 2 षटकार सुमित ढेकळीच्या बॅटमधून आलेत आणि तो सुमित कर्डनकाळ ठरतोय कात्रप संघाचा. हा चेंडू सुमित साठी पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक, चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहतो, एकदा जोरामध्ये टाळे उद्या गोलंदाज विकास साठी, कारण शहरी संघातील सुमित सारख्या एका नामांकित फलंदाजाला एकेका धावेसाठी संघर्ष करण्यास भाग पडतोय आणि स्वतःमध्ये असलेली ताकद आणि स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता पणाला लावत असताना बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला जातोय कात्रप संघाच्या बाजूनं. गोलंदाज विकासच्या माध्यमातून अप्रतिम छाप सोडतोय मैदानावरती हा आई गावदेवी कात्रप संघ आणि जबरदस्त फाईट देतोय या शहरी परिसरातील दादा विनस स्पोर्ट्स साई आश्रय या संघाला. शेवटच्या अजूनपर्यंत मैदानावरती 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू सुमितसाठी कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट केल्या जातात. चांगला तालमेल पाहायला मिळतोय सुमित आणि फलंदाज आकाशच्या माध्यमातून आणि सातत्याने धावींचा वेग मैदानावरती सिंगल डबलला वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. जी फलंदाजी आवश्यक होती परेश ती फलंदाजी मात्र दाखवू शकले नाहीयेत. त्यामुळे ग्रामीण संघासमोर हे शहरी संघातील फलंदाज सुमित, त्यानंतर फलंदाजीसाठी शाहिद, त्यानंतर अख्तर, त्यानंतर आकाश. पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू धावफलकावरती 10च्या सरासरीने फक्त धावा एकवटल्या गेल्या आहेत, म्हणजे किती चांगली गोलंदाजी केली मैदानावरती याचं उदाहरण मध्ये ते तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू सुमितसाठी अजून एक मोठा फटका, अप्रतिम टायमिंग, तेवढा चांगला स्ट्रोक कन्वर्ट करतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इझिली कंप्लीट होत आहेत. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत पहिलं सत्र मैदानावरती कंप्लीट होत आहे आणि पहिल्या सत्रामध्ये 32 धावा फक्त आणि फक्त एकवटल्या जात आहेत आणि शहरी संघाला 32 धावेवरती रोखलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे परेश, म्हणजे मी म्हणेल कात्रप संघाच्या बाजूनं कौतुक करेल तेवढं कमी आहे कात्रप संघाचं, कारण 3 षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 11च्या सरासरीनं मैदानावरती 33 धावा चेस कराव्या लागतील. त्या म्हणजे या कात्रप संघाला. मध्ये ती कंप्लीट झाला, तब्बल 32 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत आणि 33 धावेचं टार्गेट येणाऱ्या काळामध्ये चेस करायचं आहे. ते म्हणजे या साई आश्रय या शहरी संघासमोर ग्रामीण मधील एक नामांकित संघ कात्रप या संघाला आजच्या दिवसामध्ये उस्मान पटेलला यामध्ये ती खेळताना पाहिलं. आजच्या दिवसामध्ये विश्वास पाटील ला आपण पाहिलं, त्यानंतर आज पाहिलं नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेसला आपण पाहिलं, अंगद पाटीलला पाहिलं. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले, ज्यामध्ये श्रेयस इंदुलकर असेल तर श्रेयस इंदुलकरला आपण पाहिलं आणि हा संघ मैदानावरती तग धरून उभा तो म्हणजे साई आश्रय 11 संघामध्ये ती फाईट करतोय आणि शहरी संघाच्या माध्यमातून 7 संघ स्पर्धेतून बाहेर झाले आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुमित ढेकळे, अख्तर, शाहिद यांच्या संघाने मैदानावरती आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि आता तो शहरी संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये फाईट करतो मैदानावरती. तो म्हणजे या कात्रप संघाला प्रशांत पाटील आणि बाळा लाड यांना आम्ही आमंत्रित करतोय. या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. 33 धावेचं जिंकण्याचं स्वप्न मनाशी बाळगून सलामीची जोडी ते मैदानावरती विकास आणि ॲज द ओपनर सलामीसाठी येतो मैदानावरती फलंदाज
प्रवीण ही सलामीची जोडी 33 धावा कंप्लीट करून देईल का या कात्रप संघाला, आणि कात्रप संघ या शहरी संघाला परास्त करून अजून एक इतिहास आपल्या नावावरती स्वतःच्या होम ग्राउंड वरती रचेल का, हा गोष्ट आणि ह्या 16 पाहण्यासाठी अतिशय चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रेम देतोय. त्या सर्व लाडक्या रसिकांचं आमदार चषक 2017च्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय आणि वळतोय दुसऱ्या सत्रासाठी म्हणजे सहकारी समालोचक परेश सिनारे. तर धन्यवाद ओमकार. आपण सामना बघतोय सेमीफायनलचा सामना. साई आश्रय विपक्ष आईगावदेवी कात्रप या संघामध्ये, तर एक ग्रामीण विभागातील हा संघ कात्रप संघ, तर दुसरीकडे ओपन व्यावसायिक संघ आपण बघतोय साई आश्रय 11 हा संघ. मात्र तर अजूनही मेगा फायनलचा सामना बाकी आहे. तर विनंती करेन दोन्ही संघांना आपला गेम जर फास्ट ठेवायचा आहे, फास्ट प्ले ठेवायचा आहे. तर वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिल्या षटकात धरण्यासाठी गोलंदाज येतोय बच्चा आणि सलामीची जोडी उतरते मैदानात. 33 धावांचं लक्ष घेऊन उतरतोय म्हणजे विकास आणि प्रवीण. चांगला चेंडू, तितका चांगला फटका ऑन साइडला खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि फलंदाज मात्र धावबाद होतोय. विकास भांडे बॅक टू पवेलियन. तर विकासचा इथे विकेट जातोय. विकास पुन्हा एकदा परततोय. कारण दुसऱ्या धावेची गरज नव्हती, कारण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात होता. तितकाच चांगला थ्रो पाहायला मिळाला. चेंडूची फेकी केली गेली आणि फलंदाज मात्र धावबाद झाला. एक धक्का, मोठा धक्का पाहायला मिळतोय. विकासच्या स्वरूपात पहिला झटका मिळतोय आई गावदेवी कात्रप संघाला. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतोय आपण. डावखुरा फलंदाज डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज मिलिंद याला पण मैदानात जाताना बघतोय. ज्या मिलिंदला कालच्या दिवसात सूरगावस्ता आला नव्हता, मात्र या सामन्यामध्ये तो सूरगावसू शकेल का, कारण तितकाच ताकदीचा संघ आपण प्रतिस्पर्धी संघ बघतोय. हा व्यावसायिक संघ इथे लढत देताना बघतोय. सामना बघतोय आपण सेमीफायनलचा. या स्पर्धेमध्ये स्पर्धा तितकीच दर्जेदार स्पर्धा. आमदार चषक 2017. पुन्हा एकदा बच्चा ऑन बॉलिंग मार्क. सामना करतोय फलंदाज मिलिंद. चांगला चेंडू, चेंडू टप्पा पडल्यावर बाहेर निघतोय. पुन्हा एकदा धाव घेण्यात यशस्वी ठरतात. चौथी धाव लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत फटकार पाहायला मिळते 2 धावा. तर 33 धावांचं लक्ष आहे प्रति षटकामध्ये. मागे 11.00 सरासरी राखायचे या आई गावदेवी कात्रप संघाला. मात्र ती सरासरी राखण्यात इथे यशस्वी ठरतोय का, हा सामना आपल्या पक्षात नेऊन ठेवतोय का. येणारे काही चेंडू इथे चित्र नक्कीच स्पष्ट करतील या सामन्याचा, कारण तितका ताकदीचा संघ आहे हा प्रतिस्पर्धी संघ साई आश्रय संघ. चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतोय, मात्र चेंडू जिंकतोय शर्यत आणि सीमारेषे पार. चौकार 4 धावा. तर या चौकाराच्या सहाय्याने कुठे काय होईना प्रेशर रिलीज केलं जात आहे. तर धावसंख्या वाढते. 4 धावसंख्येचा प्रकार पाहायला मिळते. 5 धावा. पुढील चेंडू बच्चा सामना करतोय प्रवीण. पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि LBW च्या स्वरूपात अजून एक विकेट. प्रवीण बॅक टू पवेलियन.
सलामीची जोडी फोडण्यात यश लाभलंय या गोलंदाजाला अजय सरोज उर्फ बच्चा याला. तर प्रवीण संघाचा कर्णधार पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतताना दिसतोय. नवीन फलंदाज अक्षय बांबुळकर आपण मैदानात जाताना बघतोय. ज्या अक्षयने कालच्या दिवसात मात्र गाजवलं होतं हा मैदान, बहरदार अष्टपैलू कामगिरी दाखवली ती. तोच अक्षय मात्र मैदानात येताना बघतोय. बच्चा पुढील चेंडू सामना करतोय अक्षय. चांगला चेंडू हलक्या त्याने खेळून काढला. चेंडू हवे तितका चांगला झेल. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. अजून एक धक्का कात्रप संघाला. धन्यवाद डीजे. तर ही स्पर्धा आपण बघतोय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडते. तसेच मुरबाड विधानसभेतील विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय किसनजी कतोरे साहेब यांच्या दर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण बघतोय. आमचे आयोजक चेतन दादा गीते यांच्या आयोजकांखाली ही स्पर्धा बघतोय. अप्रतिम स्पर्धा. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपले आणि सेमीफायनलचा सामना आपण बघतोय साई आश्रय विपक्ष कात्रप संघामध्ये. तर 3 षटकांमध्ये तब्बल 33 धावांची गरज असताना पूर्णपणे बॅकफूटवर येताना दिसतोय हा कात्रप संघ. धावसंख्या लगावली गेल्या धावफलकावर 6 धावा. 3 गडी बाद 6 धावा. पुन्हा एकदा बच्चा सामना करेल नवीन आलेला फलंदाज सुमित. चांगला चेंडू तितकाच मोठा फटका सुमितच्या बॅट मधून मात्र चेंडू खाली. अजून एक क्षेत्ररक्षक उभा आणि चांगला झेल पकडतोय. बॅक टू बॅक तिसरा गडी बाद होतोय. हॅट्रिक संपादन करतोय गोलंदाज बच्चा. धन्यवाद डीजे. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक संपादन करताना दिसतोय गोलंदाज अजय सरोज उर्फ बच्चा. अप्रतिम कामगिरी करतोय. 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं, माफक आव्हान ठेवलं गेलं होतं. मात्र त्या आव्हानाला साजेशी गोलंदाजी पाहायला मिळते बच्चा याच्याकडून आणि धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 6 धावांचं षटक फेकलंय. नाही 4 गडी बाद करून दिलेत बच्चाने. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. अजूनही मेगा फायनलचा सामना बाकी आहे. कोण कोरेल या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव, कोण कोरेल या आमदार चषकावर आपलं नाव. तर येणारा सामना नक्कीच इथे खुला करेल. तर विजयसीसी शिरगाव संघाने मला वाटतंय अंतिम सामन्यामध्ये धडक मारली आहे. तर या चालू सामन्याचा विजेता संघ मात्र तिथे मेगा फायनल मध्ये त्यांच्याशी धडक सामोरे जाईल. तर वळ्या दरम्यान चालू सामन्याकडे येणारे 2 षटक आणि जिंकण्यासाठी मात्र 27 धावांची गरज आहे. तशी गोलंदाजी करावी लागेल, तसे मोठे फटके मारावे लागेल या कात्रप संघाला जर सामना आपल्या या खिशात घालायचा असेल तर. गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक इम्रोज खान. टाणा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज. ती वेगवान डिलिव्हरी, खोलवर टापलेला टप्पा, फुल लाईन डिलिव्हरी होती. तर फायदा उचलता आला नाही मिलिंदला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम. धावफलकार पाहायला मिळते 6 धावा. इथे पूर्णपणे पकड मजबूत करताना दिसतोय हा व्यावसायिक संघ. मात्र कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजांचं कात्रप संघाच्या, कारण पूर्णपणे रोखून धरलं होतं. सुमित डेकले सारख्या फलंदाजाला, अख्तर शेख सारख्या फलंदाजाला, शाहिद सारख्या फलंदाजाला मात्र फलंदाजी तितकी चांगली करता आली नाही आणि पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या कायम. धावफलकार पाहायला मिळते फक्त आणि फक्त 6 धावा. पुन्हा एकदा एम्ब्रोज सामना करतोय फलंदाज मिलिंद. मात्र वेल लेफ्ट चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, खून करतायत. स्वैर चेंडूचा मारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते 7 धावा. बऱ्याच वेळानंतर धावफलक घालताना दिसतोय. पुन्हा एकदा इम्रोज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करतोय फलंदाज मिलिंद. चांगला चेंडू ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळतोय. अजून एक धक्का. मिलिंद बॅक टू पवेलियन. डीजे
डीजे. तर नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतोय आपण दर्शन. मात्र पूर्णपणे या विकेटने बॅकफूट वर येताना दिसतोय हा कात्रप संघ. तर पेशाने वकील असलेले ऍडव्होकेट दर्शन मात्रे आपण बघतोय फलंदाजी मार्कवर असताना चांगला फटका ऑफ ड्राईव्ह घेऊन काढलाय. तर चेंडू फील्ड होईल 30 यार्ड सर्कल मध्ये, तोपर्यंत एक धाव लागते. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत फलकार पाहायला मिळते 8 धावा, फक्त आणि फक्त 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना तर 33 धावांचं टार्गेट चेज करायचं होतं. मात्र या संघाचं चुकलं कुठे, तर चांगली पार्टनरशिप बिल्ड करू शकलं नाही. या संघाचं चुकलं कुठे, तर एकाही खेळाडूला स्टँड देता आला नाही. तर अशा चुका कात्रप संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. अप्रतिम चेंडूची हाताळणी, पंच आमच्याकडे वळत आहेत, मात्र दिशा खराब आहे. स्वैर चेंडूचा मारा येतोय. अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्येत फलकार पाहायला मिळते 9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना तर नक्कीच सातत्याने विकेट्स मात्र इथे गमावला गेला कात्रप संघाने, आणि त्याच दबावाखाली पाहायला मिळतो हा कात्रप संघ. ब्लॉक होलचा पद्धतीचा चेंडू कोणून काढला ऑन साइडला, मात्र एकच धाव लाभेल. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत प्रकार पाहायला मिळते 10 धावा, मात्र एका हाती सामना पाहायला मिळतोय. कारण एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकता येणार नाही या कात्रप संघाला. शेवटचा चेंडू या षटकामधील सामना करतोय फलंदाज दर्शन. चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेते. चेंडू फील्ड होते पॉइंट रिजन मध्ये, तोपर्यंत एक धाव लाभेल. दुसऱ्या षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या संमतीने धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे फक्त आणि फक्त 11 धावा. डीजे तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीचं लागलंय नाचून गाणं बाजू द्या. माझं काळीचं लागलंय नाचून गाणं बाजू द्या. तर वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरं शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जात आहे गौडाचं. तर ज्या गौड्याने अप्रतिम गोलंदाजी आजच्या दिवसातून पाहायला मिळेल. तर मी विनंती करीन विजय सीसी शिरगाव संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर इथे समालोचन कक्ष समोर यायचं आहे. या पुढील होणारा सामना आपण बघणार आहोत मेगा फायनलचा सामना. चालू सामन्याचा विजयी संघ तसेच विजय सीसी शिरगाव संघ. तर गौडा पुढील चेंडू सामना करते दर्शन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक म्हणता येईल. चेंडूचा आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम, धावफलकार पाहायला मिळते 11 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेत होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय, तोपर्यंत एकच धाव. सिंगल कंप्लीट ऑन बोर्ड. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत धावफलकार पाहायला मिळते 12 धावा. मात्र इथे पूर्णपणे सामन्यात पकड जमावली गेली आहे, म्हणजे साई आश्रय 11 संघाने. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडस फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 14 धावा. तर अजून एक गरज आहे 19 धावांची. येणारे 3 चेंडूंवर 3 मोठे फटके मारून देखील हा संघ इथे विजय प्राप्त करता येणार नाहीये. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, निर्धाव चेंडूची सांगता, आणि या निर्धाव चेंडूने मात्र सामना आपला खिशात घातलाय या साई आश्रय 11 संघाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेते. चेंडू हवेत, मात्र सोप्पा झेल सोडताय. झेल घेण्याचा प्रयत्न केला जात होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्येत 2 ने भर पडते. मात्र या सामन्यात आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. चेंडू उरलेत 1 आणि धावा हव्यात 17. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय ऑन साइडला. चेंडू सीमा रेषेपार चौकार. मात्र या सामना विजयी ठरलाय साई आश्रय 11 संघ आणि मेगा फायनल मध्ये दाखल झाला हा संघ. तर विनंती करेन कर्णधाराला आपण लवकरच नाणेफेकीसाठी यायचंय. तर मी मेगा फायनलचा सामना आपण बघणार आहोत. तर आपण व्यासपीठावर यायचंय. शाहिद शेख तसेच
उमेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 21 धावेची दमदार फलंदाजी मागचे 2 सामने अपयशी ठरला मात्र या सामन्यामध्ये यश लाभले.